मालकांचं लग्न काढलं ना, आमच्या मालकानं लग्न काढलं ना, मालकीन येईन घरात, दगड घेऊन घासन पाठ. अरे त्या गाण्याचा पार चोथा करून टाकला ना रे तू रे. हं. तोंड दिलं तर काही बच्चा बच्चा करतो का? मालकाचं लग्न काढलं म्हणे आज. एक मिनिट ते आज काय म्हणजे मी काय माळ्यावर फेकलेली जुनी भांडी आहे का की आज धुवायला काढली? आज म्हणतोय जुनी भांडी आहे ना, तुमच्यात काय फरक आहे? म्हणजे एवढे वर्ष तर बिन लग्नाचेच होत्या ना तुम्ही. ए गंजेल तोंडाच्या, हं? ए तुन बायना मिचमिच्या मारू मिचमिच्या. अरे लग्न ठरलं रे माझं. हं. 4 दिवसांनी तारीख पण ठरणार आहे. काय जाऊन म्हणजे सगळं फिक्स करून आलेलो आहे मी. हं. बोलती गोड पोरगी आहे बाप. पण तुम्हाला तर शुगर आहे, मग गोड वहिनी कायले पाहिजे? अरे समृद्धी महामार्गावर बैलगाडी चालवणाऱ्या. अरे मी उपमा दिली रे, उपमा दिली. उपमा दिल्या मग त्यांना पोहे दिला तर तुम्हाला? अरे तू मरून जाशील ना रे माझ्या हातून. अरे म्हणजे गोड म्हणजे अशी आहा बासमती तांदळासारखी आहे बा ती. मग वास येते का तिले? तुला काय करायचे? माझी बायको मी बघून घेईल ना रे. कुणाल अरे तू कामच कर ना. हो ना. तू तोंड बंदच ठेव ना. एक बाटली डिंक पितो का तू? नाही ना, मला भूकच नाही आहे ना. तुम्ही पेता का वाटीभर? जहर दे मला त्याच्यापेक्षा जहर दे. बोलतोय काहीतरी बिंडो. ऐक ना हं? 2 मिनिटात जाऊन आलो मी. नेमन सांभाळा दुकान. हो ना हो ना. आमच्या मालकानं लग्न ठेवलं, आमच्या मालकानं ठेवलं आज, अन मालकीन येईन घरात, अन खाजून देईन पाठ. नमस्कार. नमस्कार. मी तुम्हाला ओळखत नाही, नमस्कार कायले करू? अरे अरे तो शिष्टाचार असतो. शिष्टाचार तुम्ही तुमच्या घरी ठेवा, इथं आमच्याकडे तसं चार बीर काय भेटत नाही. अरे नाही रे बाबा, तू शांत राहा तू शांत राहा. अरे मित्रा, शिष्टाचार म्हणजे मॅनर्स एटिकेट्स ना रे. यु नो, वेल बिहेव, वेल कल्चर. माया धंद्याची खोटी कायले करू राहिल्या? हा, आताच तर धंदा उघडलो मी. एक तर चिल्लर बी नाही आहेत. जा तुम्ही पुढे जा. अरे भिकारी म्हणतोय. तू भिकारी. चेतू 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 संयम. मी आहे ना इथे बोलायला. जा बस. भिकारी म्हणतोय का? अगं मी आहे भाऊ तुझा मोठा इथं. मग दादा बोल ना तू. संयम. ए बाबा, हं. अरे तुझे मालक कुठे आहेत? मालक तर इकडे गेले. अरे बापरे. ए अरे कुणाल अरे काय तुझ्या गिरायकांसोबत? अरे अरे पानं चांगले चांगले कपडे घालून चिल्लर मागायला आले ना. अहो, काय बोलतोय हा? अरे शांत राह ना. चिल्लर माग. तुला कळतं का नाही रे कोण आहे काय माणूस आहे? सॉरी अरे तुम्ही बसा ना. नमस्कार शामराव. बसा. खुर्ची दे रे खुर्ची दे रे. हे काय इकडे दे बोलतोय खुर्ची दे. नाही नाही शामराव, अहो ऐका जरा. Sorry. अहो आम्ही आलो हा चिल्लर मागणारा म्हणतोय. मग याला काय अर्थ आहे? ए दलिंदर. शामराव, अहो ऐका जरा. Sorry. अहो आम्ही आलो हा चिल्लर मागणारा म्हणतोय. मग याला काय अर्थ आहे? ए दलिंदर. सॉरी. काय बोलला? त्याच्या वतीने मी माफी मागतो तुमची बर का. माफी नका मागू. कोण आहे हा? ही चूक आहे कोणाची? याच्या आई बापाची. हो ना. बघा हो म्हणतोय. अरे बापरे, घोडचुकच म्हणायची. बरं. हो पण तू असं अपमानास्पद बोलेल तर चांगलं वाटतं का ते? काय डोक्याने पैदल येतो. अरे मग त्याला काठी द्या, उभं करे ना. दादा सॉरी. त्याच्या वतीने मी सॉरी म्हणतो. नाही, ठीक आहे. पण आज म्हणजे असं अचानक कसं काय येणं केलं बा? काही चुकलं का आमचं? अरे नाही हो, नाही मग आता नाही. विचारलं तर पाहिजे ना. आता ऍक्च्युली काल आपलं सगळं पाहुण्याचा कार्यक्रम झाला. हा. मग म्हटले चला माझ्या बहिणीसाठी जो नवरा मुलगा शोधलाय तो कसा आहे जरा चेक तर करूया. अरे वा. म्हणजे त्याचं दुकान कसं चाललंय काय ते माहिती कळायला आलं, बाकी काय नाही. नाही बरं झालं आले तुम्ही. हो, काही चुकलं असेल तर. नाही. हा. अगं ठीक आहे ना. अरे मला पण आठवण येतच होती. अगो बाई, बघा आतापासून आठवण यायला लागली. ए कुणाल अरे काय करतोय? अरे पाहुणे आलेले जरा पाणी गिनी विचारावं. अरे ही तुझी होणारी वहिनी आहे. अच्छा, ह्या बासमती वहिनी आहेत काय? वास घेऊन पाहू का मग? हे म्हणजे अतिच झालंय. बासमती वहिनी आहे का ती? वास घ्यायला हा काही कुत्रा आहे का? मयूर
ते नका नका त्याच्याकडे लक्ष देऊ. अरे बापरे, काय आहे ना म्हणजे असा एकदम असा तू कुचू पट रे, पाणी दे. याला काय अर्थ आहे? अहो, तू काहीही बोलतोय हे तोंडाला काय येईल. असं भोळ्या माणसाला काम दिलं ना तर तो असा जीव किदरवून टाकतो ना अहो, म्हणून. तुमचा किती पण आमचं काय, आम्ही कशाला नाही नाही हो? सॉरी Sorry. सॉरी सॉरी Sorry. सॉरी सॉरी ठीक आहे. मनापासून सॉरी. काय होतं ना, आपण अचानक जातो आणि भस्कन असं काहीतरी अंगावर येतं ना. जाऊ दे. मग त्रास होतो, बाकी काय होत. पाणी घ्या, Thank पाणी you. घ्या. हे घे, चेतू. बाकी कसं वाटलं दुकान मग? अरे वा वा वा, चेतू हा. दुकान बघायचं होतं ना. वा छान आहे एकूणात, म्हणजे स्वच्छता वगैरे सबसिबीट टपटीप वाटतोय मला माणूस. काल माझ्याकडूनच साफ करून घेतला ना. अच्छा. नाही तर इथं उंदरांना झुरळ इथं फुगडी घालतात ना. पण मग दिवसभर मला त्या तांदळातून आपल्या त्या लेंड्या बाजूले करा लागते ना. काय बोलतोय हा? किती घाणेरडं बोलतोय. तुम्ही बसा. चेतू संयम. तोंडाला येईल ते बोलतोय तो. अहो, त्याचं मग तोंडाला पट्ट्या घाला त्याच्या. काय बोलावं आता. अरे काय किराणा दुकान आहे ना, हा. तर थोडेफार उंदर झुरळ असतात. मग त्याच्या यांना प्रॉब्लेम नाही होणार आहे. कसं चालेल? येईल ते थोडंच राहणार आहे, या घरी राहणार आहेत. आणि घर म्हणजे एकदम असं स्वच्छ चकपक टकाटकी मार्बल गिरबल एकदम भारी म्हणजे. बघ, घर छान आहे म्हणताय. अरे तुम्ही चहा कॉफी काही घेणार का? नको नको. कॉफी घ्या. नाही नाही, नको मला काय नको. ऐका कॉफी घ्या, भारी मिळते. कुणाल्या अय कुणाल्या जय कॉफी सांग जय. 1 2 3 3 साखरेची आणि 1 बिन साखरेची सांगू ना. मित्रा, मला साखर वर्ज नाहीये, मी घेतो साखरेची चहा. आणि येनले साखर नाही चाले ना. का? येनले शुगर आहे ना. शुगर आहे? नाही डायबिटीस आहे तुम्हाला? नाही हो. काय याला वाटतं मला शुगर आहे, काय मला साखर आवडत नाही. आणि साखर तशी बी आरोग्याला वाईटच असते, म्हणून मी बिन साखरेचा चहा पितो बा. अच्छा, म्हणजे हेल्थ कॉन्शियस हा आहात. म्हणजे बघ, विदाऊट शुगर बॉडी. नाही, छान आहे श्यामराव. हे जे काही तुम्ही म्हणजे सवय लावूनच घेतली ना, ही अति उत्तम आहे हो. हा. अति उत्तम. नाही तर पुढे जाऊन काय होतं ना, डॉक्टरच आपल्याला वर्ज सांगतो की हो. नको खाऊ साखर म्हणून. हा ना. आणि मग नातेवाईकाले बोलायला लावतात ना. का? मांग येणं जिलेबी खाल्ला ना तसे आडवेच पडले होते. मग डॉक्टर म्हणत की आता जर यांना साखर खाल्ला त्यांच्या नातेवाईकांलेच बोलवा लागल. आणि मग आता तर रोज मांडीमध्ये ना अशी सुया टोचा लागतात. नाही मांडीमध्ये सुई म्हणजे इन्सुलिन देता तुम्ही? कुठे कशाचं इन्सुलिन? कुठे कशाचं इन्सुलिन? नाही. अहो, कालच्या बैठकीत तुम्ही काय बोललात की मला कुठलाही आजार व्याधी वगैरे नाहीये म्हणून, आणि नाही. हा आता काय ते इन्सुलिनचं काढतोय? नाहीच आहे. एकदा इन्सुलिन टोचून घेतलं होतं, म्हणजे ते दिवाळीचा फराळ हो तो. एक वेळा कुठं जेवणाच्या पहिले तर रोजच घ्यावा लागते ना. मांडीत टोचतात ना. थांब ना. यांच्या मांडीची तर मच्छरदाणी झाली ना. अरे हे काय आहे? बोल ना काहीतरी. मी बोलतो चेतू संयम. मी आहे ना इथे बोलायला. दादा, मी दादा. समर्थ आहे. दादा. नाही, दादा दादा करू नका. समर्थ दादा ऐका ना. ऐका, समर्थ दादा नाहीये मी. हे बघा, तुम्ही ना हे चुकीचं करतायत. तुमची इतकी शुगर वाढलेली आहे की तुम्हाला इन्सुलिन घेऊन कंट्रोल करावे लागतंय. नाही, नाही. काहीतरी तर लाज बाळगा. किती खोटे बोललेत तुम्ही आमच्याशी. अहो, तो काही बाई बोलतो. मला शुगर म्हणजे एवढी शुगर नाही. मग जनरल अशी जनरल स्ट्रेस बीस आल्यानंतरची शुगर होते ना थोडीफार, तेवढी शुगर आहे बा. बाकी काही नाही, बाकी काही. बसा ना दादा प्लीज. अहो, काय बसायला लावताय सतत असे धक्के? तोंड्या जाय ना कॉफी आण ना तू. हा कॉफी आणतो ना. हा, जाय. सॉरी बर का, सॉरी. त्या बाबूकडून आणू की खालच्या त्या चौकातून आणू? कोणाकडून पण आण. नाही ना, त्या बाबूकडे गेला तर तो माणसं मारायला पाठवते ना. एक तर तुम्ही ना उधारी बी नाही दिलाय त्याची. कुठं मारला ना तुम्हाला मांग. टपरी वाल्याकडे उधारी आहे? चेतू संयम. अरे उधारी? नाही ते तू संयम. अरे उधारी म्हणजे कसं आहे ते, मी महिन्याला देतो ना. काय होतं बा की त्याला याद पडून गेली, मला पण याद पडून गेली, मग मी पण दिली नाही, त्यांनी पण मागितली नाही, अशी उधारी, बाकी काही नाही. हा तसं आहे ते. कॉफीवाल्याची उधारी ठेवला पण तिथं मटका खेळायला पैसा आहे. चेतू संयम. चेतू अरे तू बोल ना. तुम्ही बोलतो त्याच्यावर काय ओरडताय? सॉरी त्याच्यावर ओरडू नका. मुळात हे मान्य करा, हे मला सांगा की तुम्ही मटका खेळतात. मटका कशा? मग तुम्ही इथे दुकानात मटका होता, मटका पाण्याचा. तो मटका फुटून गेला. याला म्हटलं मटका आण, याला वाटलं मटका लाव. असा एवढा म्हणजे डोक्यावर पडलेला आहे तो. अरे तो डोक्यावर पडला तर उचला त्याला. जास्त खरबडेल त्याचं डोकं. अरे तू चायना रे. त्याच्यावर ओरडू नका. हे थांब रे.
शामराव तुम्ही जुगारी आहात? नाही तुम्ही जुगार खेळता? नाही. नाही नाही, तुम्ही जर कायम जुगार खेळत राहिला ना तर हातचं हे जे दुकान आहे ना हे कधी निसटून जाईल कळणारच नाही नाही, तुम्हाला. असे तर 4 दुकान गेले ना, आता हे तर एकच आहे. ही सांगत नाही दादा आपल्याला. चेतू संयम. अरे तू चुप राहा ना, थोबाड बंद ठेव ना तुझ्या. त्याच्यावर ओरडू नका शामराव. तुम्ही गुच्चू बटा. मी अशा जुगारी माणसाला माझी बहीण देऊ शकत नाही. म्हणून तर ते लग्नाच्या मंडपातून ते पोरगी पळून गेली ना, आणि यांचं लग्न तुटलं. अरे, यांचं लग्न. चेतू नाही नाही संयम. नाही 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 नाही. दादा मी हे नाही नाही, का नाही सांगत आपल्याला? अहो, नाही, तुमचं लग्न झालंय? नाही लग्न नाही झालं हो. अहो लग्न झालं नाही, लग्नाच्या मंडपातूनच ती पळून गेली. हा लग्नाच्या मंडपातून हा, पळून गेली? तशी पळून अरे पण का पळून गेले? काय कारण होतं असं ठोस पळून जाणं इतकं? काय सांगावं बा. काही नाही, गळ्यामध्ये हार टाकता वेळेस ना असा विगच हातात. टकलू पण आहे. ते मला वाटलं माझ्या वीक मला टाइम द्या. 3 महिन्यांनी लग्न करू आपण. हेअर ट्रान्सप्लांट करून टाकतो मी. हेअर ट्रान्सप्लांट जर का सक्सेसफुल नाही झालं तर काय करायचं? प्रसाद खांडेकर त्यांचे सक्सेसफुल झाले. समीर चौगुलेंचं झालंय का? त्याचं कसं होईल? नाही त्यांचे वय झालेले आहे. त्यांचे केस पण असे कुरळे आहेत ना, म्हणून त्यांना काय आहे त्याच्यात. तुम्हाला तर केसच नाही आहेत ना. गावडं जेव्हा काढला ना तेच तर शेवटचं होतं. माझ्या बारसाच्या घुगऱ्या खायला आला होता तू, आणि तुझ्या डोक्यावर भटते शाहरुख खान एवढे केस आहे. त्याच्यावर ओरडू नका शामराव. अजिबात ओरडू नका त्याच्यावर. नाही ओरडत. तो प्रामाणिक मनुष्य आहे आणि त्याच्या तितकेच विरुद्ध तुम्ही अप्रामाणिक आहात. हा तसं नाही काय नाही 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 ठीक आहे. नाही माझा तुमच्या टकल्यावर कुठलाही आक्षेप नाही. नाही अहो, मला नाही पण तुम्ही तो लपवला, ह्या गुन्हा केलाय तुम्ही मोठा. अरे आम्हाला सांगितलं असतं की मी टकलू आहे, आम्ही ऍक्सेप्ट केलं असतं ना. केलं असतं की नाही? हो केलं असतं. मग करा ऍक्सेप्ट, मला करा. नाही, तुमच्यासारख्या खोटारड्या माणसाला मी माझी बहीण देणार. अरे असं काय बोलता हो, असं नका करू ना हो. नाही ना, असं करू नका ना, नाही तर परत ते त्या वत्सलाबाईकडे जातील ना. काही नको बोलू ना रे. अरे, कोण वत्सलाबाई? कोणी नाही. कोण चेतू संयम, मी विचारतो चेतू, तू बोल ना दादा. कोण आहे ही वत्सलाबाई? कोण वत्सला बाई आहे? कोणी नाही. तुम्ही सांगायचं हे मला उलट काय ते विचारताय? वत्सलाबाई गाणं म्हणणारी आहे ना. चंद्रा है ना, चंद्रा है ना. तुझ्या बापाला जाऊन नाचून दाखव हे दलिंदर. आता नाचो चंद्रा चंद्रा. ठीक आहे. एक आठवलं मला, एक कार्यक्रम होता त्याला मी गेलो होतो, ते सांगतोय तो काही बाई. नाही, रोजच जातात ना, ओय! नाचतात बी, मग तिथं पेतात आणि मग तिथंच नोटा उडवतात ना, आणि मग तिथंच पडतात आणि मग मला उचलून आणा लागते ना. नाही शामराव, अरे हे उद्योग आहेत तुमचे? नाही 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 नाही. हे का ना. आता जो काही सोक्षमोक्ष लावायचा तो आताच लावायला गेले चेतू. शामराव, हे लग्न आता इथे या क्षणाला मोडलं. अरे असं नका बोलू ना हो. असं नका बोलू नाही म्हणजे ना, नाही. असं नको करा ना. अरे सोड. नाही ना, मग त्यांचं परत लग्न नाही होईन ना, मग ते परत त्या वत्सला बाईकडे जातील ना, आणि मग परत पडतील मला, मग उचला लागन ना. अरे तुला उचलावं लागेल म्हणून मी माझी अख्खी बहीण का त्या नरात मला द्यायची का? अरे चा मर तिकडे. चल, चेतू तू चल इथून आधी. नको हे असले लोक आपल्याकडे. मालक, हे असे चिडचिड करून काऊन गेले? माही काय चुकी झाली काय?